आत्ता संध्याकाळ झाली आणि मी संध्याकाळच्या टाईममध्ये हा व्लॉग शूट करत आहे. आणि जसं की तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये बघितलंच की आमचं उन्हाळी काम सुरू झालं आहे. सो उद्या आम्ही करणार आहे आजीच्या हातचे मस्तपैकी धापोडे. माझे फेवरेट आहे आणि आमच्या घरात सगळ्यांना आवडतात. सो ते, आणि आत्ता ॲक्च्युली आईला बरं नाही आहे, सर्दी खोकला झाला आहे. सो इकडे विदर्भात भाजले मासे असे भेटतात. ते इतके सुंदर असतात. असं आजारी असल्यावर ते त्याचा रस्सा मस्त प्यायचा आणि त्यांनी थोडंसं बरं वाटतं. सो आत्ता नाईट मेनू आमचा भाजले मासे, भाकरी आणि फ्राय आहे. तर मग मी आत्ता भाकरी करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. चला आईची कंडिशन बघूया. कसं वाटत आहे? सर्दी खोकला झाला ग खूप. बघू आता भाजले मासे खाते छान विदर्भातले मस्त, त्याने सर्दी गायब होते म्हणतात. पाणी चेंज झालं, फंटा पिला, कुल्फी खाल्ली, माहेर येऊन आजारी पडली. बघूया आता भाजले मासे कसं वाटते. चला तर मग आपण मस्त पैकी मी आजारी पडायचं. ठीक आहे, डन. तर मग मी आता भाकरी करून घेते. सो हे बघा, हे असे असतात भाजले मासे. साईज मध्ये डिफरन्स असतो काही. सो इथे बघा, आजी अशी मस्तपैकी भाजी करत आहे फिशची. आमच्या घरात आहे ना, आजीच्या हातची नॉनव्हेजची भाजी स्पेशल असते. हो ना का आजी? हो ना? हो. हा, तुझ्या हातची आवडते की नाही सगळ्यांना? मग आमची आजी शेफ आहे, शेफ मंदा. सो इथे बघा, तिने अशा हे भाजले मासे असे भिजवून ठेवलेत पाण्यात. आणि याच्यात ओली फिश आहे. थांबा दाखवते तुम्हाला ते पण. हे बघा, याच्यात ओली फिश आहे. आणि आजी जसं जसं तुम्हाला करेल तसं तसं मी तुम्हाला दाखवते. हे बघा, बर्फातले आहे. इथे आई चोरून चिवडा खाताना. हे बघा, आमचं जेवण झालंय आणि आईने बम भाजलेले मासे दाबले आहे. सर्दी बसते का बघू आता. हे बघा, आजी पण खात आहे. पेटली ती पण बम दाबत आहे. आणि तर काय आवडत नाही हे. सो मी थोडासा रस्सा खाल्ला. बघूया तर मग आता पुढे काय काय होते मी तुम्हाला दाखवायलाच. बघत राहा, व्हिडिओ स्किप करू नका. हे बघा, आमची झोपायची तयारी सुरू आहे. ह्या मस्तपैकी थंडगार कूलर. सो आम्ही झोपतो. भेटते तुम्हाला उद्या सकाळी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आत्ता वाजले आहेत 8:30 आणि इकडे बघा 8:30 वाजताच केवढं ऊन आहे. म्हणजे तुम्हाला दिसत नसेल, बट खूप जास्त ऊन आहे. मी ते सावलीत येऊन बोलत आहे. सो मी उठले होते सकाळी 6:30 वाजता. बट आजी मला बोलली की आज आभाळ आहे. सकाळी आभाळ होतं. सो आभाळात ते धापोडे करता येत नाही, ऊन त्याला कडकडीत ऊन लागतं. सो आजीने मला परत झोपवून टाकलं. सो मी परत झोपले आणि आत्ता 8 वाजता उठले आहे. सो मी सगळं आवरलं, माझं ब्रश वगैरे केलं आहे आणि इथे मी आले होते. हा आमचा छोटा टेरेस आहे. जर तुम्हाला या माझ्या आजीच्या घराचा होम टूर पाहिजे असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, मी पूर्ण होम टूर करते. आणि हा छोटासा टेरेस आहे, तर हा मी झाडून काढला आहे आत्ता. तर मग आत्ता आम्ही धापोडे करतो. भेटते तुम्हाला धापोडे. इथे मी पीत होते चहा. इथे आजी धापोड्यांसाठी तिचं बॅटर रेडी करत होती. तर हे धापोडे ज्वारीच्या पिठाचे असतात. ते ज्वारी पूर्ण पाण्यात हे करून अँड ऑल मला रेसिपी माहिती नाही. सो असं छोट्याशा क्लिप्स घेतल्या आहेत मी तुम्हाला कळून येण्यासाठी. तर मग बघा तुम्ही. आमच्या विदर्भात ना पाण्याचा दुष्काळ खूप असतो. सो इथे आब्बा पाणी भरून ठेवत होते. इथे मी धापोड्याचा घाटावरती टेरेसवर नेऊन देत होते. हे बघा, धापोड्याचा हा सेटअप आहे. एक सुकलेलं वाळलेलं कापड आणि त्याच्यावर ओलं कापड, पाण्याने ओलं केलेलं कापड आणि त्याच्यावर धापोडे.
त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते. आजीला विचारून मला पण नाही माहीत आहे. सो चला आपण पहिले धापडे करून घेऊया. इथे आजीने आणि आईने धापुडे टाकायला सुरू केलं होतं. जसं की तुम्ही बघतच आहात. बघा किती सुंदर ते दोघीजणी धापुडे टाकत आहे. आणि इथे मी पण थोडंफार ट्राय करत होते टाकायसाठी, पण मला जमतच नव्हतं. सो हे बघा, एवढे आमचे धापडे कंप्लीट झाले आहेत. थोडेसेच बाकी आहेत. इथे आई आणि आजी आर इन प्रोग्रेस. एक मज्जाची गोष्ट सांगते तुम्हाला, की हे धापोडे मला जास्त का आवडतात माहिती आहे का? हे जे त्याचा घाणा असतो ना, घाणाच म्हणतात ना, हा घाटा असतो ना, हा दाखवते तुम्हाला. हा ओला घाटा आहे बघा. हा जो ओला घाटा असतो ना, तो इतका मस्त लागतो खायला. सो हे एक सिक्रेट आहे जे मी तुम्हाला आत्ता रिव्हील केलं. तर मग आता धापुडे टाकून झाले आहेत आणि आजी दरवेळेस आमच्यासाठी एक घाटा असा काढूनच ठेवते नुसता खायसाठी. एक आमच्यासाठी, एक आप्पांसाठी, म्हणजे सगळ्यांसाठी असा एक घाटा काढूनच ठेवते. आम्ही मग मस्त गंमत करत करत खातो. आणि इथे बघा आईने सुरू पण केलं आहे खायला. हे बघा इतकं सुंदर लागतंय. तर मग चला मी पण खाते आणि मग भेटते तुम्हाला. इथे मी खाण्यात मग्न. इथे ना हरेक मालवाला म्हणून येतो, तो आलाय तर तुम्हाला दाखवते कसं आहे बघा. सो एवढ्या साऱ्या वस्तू होत्या हरेक मालवाल्याजवळ. ॲक्च्युली इथे ना मावशी माझ्यासोबत कुस्ती खेळत होती, बट जसं तिला कॅमेरा दिसला शूटिंग करताना, सो ती बोलली नाही बा मी नाही खेळत. सो मी इथे तिला हे करत होते, खेळ 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 म्हणून. अरे बापरे, हॅट रे हॅट रे. सो इथे आईला बरं नव्हतं आणि आई तयारी करून बसलेली दवाखान्यात जायचं म्हणून, बट कॉल केला डॉक्टरला तर डॉक्टर बोलले मी नाही आहे. सो त्या कॉलवरच मेडिसिन्स देत होत्या त्या. सो हे दोघं क्युटीज बघा मला भेटायला आले होते आणि थोडेफार डान्स करायला लागले. सो मी लगेच त्यांचं शूट केलं. किती क्यूट डान्स करत आहेत ते बघा ना. गाईज आत्ता वाजले आहेत 3:30 समथिंग अराउंड. 3:30 वाजलेत आणि मी वरती आली आहे धापोडी बघायला किती वाढल्यात किती नाही. थांबा तुम्हालाही दाखवते. हे बघा, तर आपले धापोडे असे झाले आहेत. थोड्या वेळाने ते काढायचं. आणि ना थोडंसं इथे आभाळ आभाळ वाटत आहे. सो मी ना वड्या केल्यात ना सांडगे, ते घेऊन जाते खाली. सो गाईज आत्ता वाजले आहेत 5:30 आणि आम्ही आत्ता वरती चाललो आहोत धापोडे काढायसाठी. तुम्हाला दाखवते. असं पाणी हे करायचं असते, शिंपडायचं असते, म्हणजे ते तिथून लूज होतात आणि हे होतात. बघा आजी कशी धापोडे काढत आहे कापडावरून. हे बघा सावकाश अशी काय म्हणतात नाजूक हाताने ती अशी धापोडे काढत आहे. आमचे धापोडे रेडी आहेत. हे थोडेसे ओले आहेत, याला अजून एक उद्या ऊन द्यावं लागतं, मग हे होऊन जातं. आणि हे ओले आणि अर्धे ओले अर्धे सुकेवाले खूप मस्त लागतात खायला आयुष्य. सो मी आता खाणार आहे. सो इथे मी अर्धे ओले अर्धे सुकलेले धापोडे खात होते. इतके मस्त लागतात ते. आहा. बघा अशी गाय आली आहे, तिला मी चपाती देते. बघा किती क्यूट खाल्ली तिने. आता आईला बरं नाही वाटत आहे बिलकुल. तिला थोडंसं वीकनेस झालं आहे आणि आजीला पण थोडंसं ऊन लागल्यासारखं वाटत आहे. सो आता संध्याकाळचा स्वयंपाक मलाच करायचा आहे. तर मग मी वड्या केल्या ना, मुगाच्या डाळीचे वड्या. हे बघा ह्या, तर त्याची भाजी करत आहे मी. आणि त्याची भाजी आणि भाकरी
करणार आहे, तर तुम्ही बघत राहा मी कशी करते. आणि इथे बघा ह्या दोघी कशा झोपल्या आहेत आणि हे धापोडे आमच्या इथं वाळत आहे फॅन खाली मस्तपैकी गार गार. सो आता मी स्वयंपाक करून घेते पटापटा. मला पण खूप कंटाळा आलाय बट करावं लागणार, भूक तर लागली आहे. सो मी स्वयंपाक करते आणि तुम्ही बघत राहा मी कसं करते. छान छान करते आम्ही, डोंट माइंड. सो इथे मी भाजीला जे जे लागतो ते फटाफट चॉप करून घेत होते. सो इथे मी फटकन भाजीला फोडणी दिली. बघा इथे आपली भाजी रेडी आहे. रेडी आहे म्हणजे पूर्णपैकी अशी रेडी नाही आहे, बट याला थोडंसं शिजावं लागणार, म्हणजे शिजायला ठेवावं लागणार. हे बघा किती सुंदर, मला वास इतका सुंदर येते. हा हा गुड्डू, म्हणजे मी पण करू शकते तसं. मी संस्कारी आहे बरं का, डोंट जज मी. ओके, जोक सपाट. पण आपण हे शिजायला ठेवूया आणि मग आता मी पटकन भाजी करून घेते आणि भाकरी करून घेते. आणि ह्या साईडला भात मी लावला आहे. तर मग चला पहिले हे दोन्हीपैकी एक कोणता तरी गॅस मोकळा होऊ दे, मग मी भाकरी करायला घेते. तर इथे तुम्ही बघू शकता भाजी इतकी सुंदर झाली आहे, मस्तपैकी बढिया अशी भाजी झालेली आहे. वास ही सुंदर असा सुटलेला आहे आणि वाव, तारीफ करो यार मेरी कमेंट में. सो एक नंबर अशी झालेली आहे भाजी, मला तर बढिया वाटली. खाऊन बघूया आता टेस्ट आणि रिॲक्शन ही घेऊया सगळ्यांची कशी झाली आहे भाजी. नाव इट्स टाईम ऑफ भाकरी. तर मग चला मी भाकरी कशी करते थोडीशी क्लिप बघाल तुम्ही. मला हसू येतं यार हे सांगताना, बट ओके, मुलगी आहे मी, करावंच लागणार आहे पुढे जाऊन पण. बट हां, तर आता मी भाकरी करत आहे. आता भाकरीचा टाईम आहे. मग झाला माझा स्वयंपाक. मी मोजून 45 मिनिट्समध्ये सगळा स्वयंपाक केला असेल. तर मग बघा मी भाकरी कशी करते हेही बघा. सो इथे पहा अशा भाकरी, छान छान भाकरी रेडी आहेत. सो तुम्ही इथे पाहू शकता किती क्यूट ही छोटीवाली, खूप क्यूट भाकरी झाली आहे. आम्ही मस्तपैकी जेवलो आणि जेवण खूप मस्त झालं होतं असे सगळेजण म्हणत आहे आणि खरंच छान झालं होतं. तर मग आणि मग त्यानंतर मी गेले थोडंसं वॉकिंगसाठी. जेवल्यानंतर मी वॉकिंगला जाते, सो वॉकिंगला गेलेले. आणि हा होता एपिसोड 4. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत आणत राहील. सो भेटते. स्टे ट्यून गाईज, लव यू.